योगिता महेश कुलकर्णी। मी आज एक तुम्हाला झटपट रेसिपी सांगणार आहे। त्याचं नाव आहे पापड पोहे। इंग्रेडिएंट्स त्याचे आहेत पातळ पोहे, उडदाचे पापड, तिखट, मीठ, पिठी साखर, फोडणीचं साहित्य मोहरी, जिरं, हळद, लसूण, कांदा, खोबरं आणि कोथिंबीर। थोडंसं तेल टाकलं की यामध्ये मोहरी, थोडीशी जिरे, थोडीशी हळद टाकायची आहे। फोडणी गार झाली पाहिजे। 2 मिनिटं गॅस बंद करायचा, फोडणी गार करायची। गार झाली की मग पोहे त्याच्यामध्ये घालायचे। ते घालताना झारा मधोमध ठेवायचा आणि एकसारखं हलवून घेऊन पुन्हा गॅस चालू करायचा आणि कुरकुरीत होईपर्यंत ते सतत हलवत राहायचं। एक वाटीला एक पापड सांगण्याचं प्रमाण आहे। एक छोटी वाटी असेल तर एक पापड आणि 1 किलोला 1 किलो पाव किलोचं पाकिट पापडाचं। हे आता भाजून झालेले आहेत आपले पोहे। त्याच्यात आपण मीठ, तिखट आणि थोडीशी पिठी साखर घालणार आहोत। हे भाजून झालेले पापड त्याच्यामध्ये मिसळून घालणार आहोत। हे पोहे करून ठेवला तरी महिना त्याला काही होत नाही। पटकन कोणी पण आला तर खाऊन देताना एक नवीन डिश म्हणून आपण देऊ शकतो। ते देताना त्याच्यात कांदा, कोथिंबीर, खोबरं हे घालायचं आणि सर्व करायचं। अशा पद्धतीने आपले पापड पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत।